हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गुला पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सच्चिदानंद रामनाथ भगवान की जय अवधूत चिन्मय श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय बोले भाई सब संतन की जय। देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या नाम म्हणून त्यांच्या जियापरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो का कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविके त्याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी पवन झालो चराचरी। प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी निवडलेली होळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 आणि या अध्यायातील अध्याय क्रमांक 18 मोक्ष संन्यास योग आणि मोक्ष संन्यास योग या अध्यायामधील ओवी क्रमांक श्लोक क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 101 देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून त्यांच्या जियापरी सेवेचं निमित्त सेवेचे कारण आज कैलासवासी चिमाजी गंगाराम खिल्लारी या बाबांच्या दशक्रिया निमित्त
पिंडदान विधीनिमित्तच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आप्तेष्ट नातेवाईक तसेच सर्व ग्रामस्थ मंडळी आपण आज इथे जमलेलो आहोत. तर शुक्रवार दिनांक बुधवार दिनांक 27/5/2026 रोजी वय वर्ष 87. तर बाबांना देवाज्ञा झाली आणि देवाज्ञा होऊन 9 दिवस झाले आणि आजचा हा 10वा दिवस दसकडी दिवस आहे. तर त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा असा परिवार, त्यामध्ये मुलगा रावबा चिम्माजी खिल्लारी, तसेच मुलगी शालन दत्तात्रय थोरात, प्रवीण रावबा खिल्लारी नातू, तसेच बन्सी चिम्माजी खिल्लारी मुलगा, सुशीला शिवाजी गावकर, प्रतिभा सचिन जटार नातू, पूनम प्रवीण खिल्लारी नातसून, प्रमिला विशाल पाचपुते नात आणि राकेश संकेत बन्सी खिल्लारी नातू, तसेच विशाल बन्सी खिल्लारी नातू, असा बाबांचा मोठा परिवार. आणि कसं आहे, आपल्या कुटुंबामध्ये ज्येष्ठ व्यक्ती जेव्हा वारली जाते तेव्हा एक आपल्या कुटुंबावर एक शोककळा पसरते आणि त्यांच्या जाण्याने आपल्या घरावरती आपले एक आजोबांचं जे एक छत्र असतं ते हरपलं जातं. आणि बाबांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर सर्वांवरती जे दुःख उडवलेलं आहे, तर आपण भगवान परमात्म्याच्या चरणी त्यांना प्रार्थना करू की त्यांना ते दुःख पचवता यावं आणि बाबांच्या आत्म्यास भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळावी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ जागा मिळावी, अशी आपण सर्वांच्या वतीने प्रार्थना करूया. तर सेवेला घेतलेली जी उभी देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या नाम म्हणून जया जिया पडी. पहा, ज्ञानेश्वरीमध्ये मनुष्य देहाच्या बद्दल प्रत्येक अध्यायांचा जर विचार करत गेला, ज्ञानेश्वरी जर प्रत्येकाने वाचली तर ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायामध्ये आणि जो सर्वात शेवटचा सर्व गीता संग्रह योग, मोक्ष संन्यास योग, ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक प्रकारे देहाचं महत्व सांगितलं, देह कसा प्राप्त होतो ते सांगितलं आणि मनुष्य जन्माला आल्यानंतर प्रत्येकाने काय केलं पाहिजे, मनुष्य जन्माची इति कर्तव्यता काय आहे ते मनुष्य योनीला आल्यानंतर प्रत्येकाला कळालं पाहिजे. तर माऊली अर्जुनाला भगवंताने अर्जुनाला उपदेश केला. या श्लोकामध्ये माऊली भगवंत अर्जुनाला म्हणतात देहाच्या गावा आली. पहा, भगवंत सांगतात अर्जुनाला. अर्जुनाचं काय झालं होतं सांगा बरं. ज्या वेळेला कुरुक्षेत्रावरती अर्जुन युद्धासाठी उभा राहिला आणि युद्धासाठी उभा राहिल्यानंतर ज्या वेळेला त्यांनी भगवंताला सांगितलं की रथ त्या दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन जा, आणि ज्या वेळेला रथ तो दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन जातो भगवंत, आणि त्यानंतर तो सगळ्या आपल्या आप्तेष्ट नातेवाईकांना पाहतो. कोण कोण असतात तिथे त्याचे भीष्माचार्य, कृपाचार्य, त्याचे सगळे नातेवाईक, भाऊ बंड सगळे त्यांना तिथे दिसत असतात त्याला. तर त्याला तो मोह निर्माण होतो. जे संग्राम हरी जिंकला निवांत कवचाचा ठाव फोडला, तो
अर्जुन मोहे कळवळीला क्षणा माझी. संग्राम वारी जिंकला त्याने निवांत कंसाचा ठाव पुढीला. म्हणजे अर्जुन किती पराक्रमी होता पहा. ज्याने युद्धामध्ये देवीदेव राक्षसांना शंकर भगवंताला सुद्धा हरवलं. आणि जे निवांत आणि कवच दोन राक्षस होते त्या राक्षसांनी देवांना त्रास देत होते आणि त्यावेळेला त्यांना सुद्धा या अर्जुनाने हरवलं. असा तो पराक्रमी अर्जुन होता. तरी सुद्धा ज्या वेळेला युद्धाच्या रणभूमीमध्ये रथमध्ये नेल्यानंतर काय झालं, तो मोह झाला त्याला की माझे नातेवाईक आपतेष्ट यांना मी कसा मारू. आणि तो मोह निर्माण झाल्यानंतर अशी ही माया आहे बरं का. आपल्याला ना जो मोह निर्माण होतो, आपल्याला प्रत्येकाबद्दल जो मोह निर्माण झालेला आहे, प्रत्येक आई वडील असतील, भाऊ बंद असतील, नातेवाईक असतील, हा जो आपल्याला ही काय ही माया आहे, एक प्रकारे भगवंताची माया आहे. ही आदी पुरुषाची माया ब्रह्मोण्याही नयेची आया म्हणून बोलवल्या एके राया संजय म्हणे. ही माया आहे, प्रत्येकाला बोलवते. आणि शंकर अर्जुनाला सुद्धा त्या मायेने ग्रासलं, अशी माया आहे. आणि म्हणून त्या मायेने ग्रासल्यानंतर तो अर्जुनाला युद्धासाठी तयार करायचं होतं भगवंताला. म्हणून अर्जुनाला ही सर्व गीता जो ज्ञानेश्वरी जे 18 अध्याय 9033 ओळ्या त्याचा उपदेश भगवंताला करावा लागला अर्जुनाला. म्हणजे तुम्ही पहा की शरीराला आपण देहाच्या गावाला, मग आता तुम्ही सांगा आपण देहाच्या गावाला असं काय सांगतात भगवंत अर्जुनाला. तर देहाच्या गावाला आलो मग आपण आता आपण कोणत्या गावाला आहे, आता आपण शिरवलेलं आहे का, आपण याच्या अगोदर कोणत्या गावाला होतो. आपण पहिल्यांदा या देहाच्या गावाला आलो. जो पहिला जन्म आपल्याला प्राप्त झाला, जो देह प्राप्त झाला असेल तो कोणता देह असेल आपल्याला, त्या गावाला आपण पहिले आलो. देहाच्या गावा आले म्हणजे देहाला आलेलो आहे आपण. हे देह जो प्राप्त झालाय, मग याच्या अगोदर आपलं काय स्वरूप होतं, मग आपण कुठं होतो. आपलं अव्यक्त निराकार नाही जे आकार आणि जेथुनी चराचर हरिसी बजे. निर्गुण निराकार असं आपलं प्रत्येकाचं स्वरूप आहे. आपण शरीर आहे का सगळेजण, आपण शरीर आहे सगळेजण. शरीर हे शरीर जाता आगवे नाशिवंत स्वभाव आहे. आणि शरीर जाणार आहे, प्रत्येकाचं शरीर जाणार आहे. निर्गुण परमात्म्याने काहीतरी कार्यानिमित्त सगुण स्वरूपाचा अवतार धारण केला. श्रीकृष्ण भगवंत असतील, प्रभू रामचंद्र असतील, हे काहीतरी विशिष्ट कार्यासाठी त्यांनी या पृथ्वी तलावर जन्म घेतला. त्यांना काहीतरी कार्य करायचं होतं, या जीवाला त्या आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जायचं होतं. मग त्यांनी ही गीता आपल्याला का सांगितलेली आहे भगवंतांनी, अर्जुनाला निमित्त केलेलं आहे भगवंतांनी. हे गीता नाम व्याख्या सर्व वाङ्मयाचे मथित आणि आत्मा जेणे हस्तगत होईल. ही गीता अशी आहे, आपल्याला कोणतं रत्न सापडलं पाहिजे, आत्मा नावाचं रत्न भेटलं पाहिजे आपल्याला. जो आत्मा आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये समव्याप्त आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम आणि वाया तू दुर्गमाने हरी म्हण. एक हरी आत्मा, प्रत्येकामध्ये तो हरी, तो आत्मा रूपाने आपल्यामध्ये वास करतोय. शरीर कधी मृत होतं सांगा बरं. ज्या वेळेला तो आत्मा शरीराच्या बाहेर पडतो त्यावेळेला हे शरीर करतं का चलन वलन करते. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवित होईल, देखवी ऐकवी एक नारायण आणि दयाचे भजन चुकू नका. कोण चालवते आपलं शरीर. एखाद्याच्या घरी आपले नातेवाईक असतील, कोणी असेल, त्यांच्या घरी जर एखादी व्यक्ती वारली जाते आणि ती व्यक्ती समजा रात्री वारली असेल आणि आपण सकाळी गेलो तर आपण काय विचारतो, तिला आपल्या ओळखीची असेल
तर मामा कधी गेले, काका कधी गेले, भाऊ कधी गेले विचारतो ना आपण. मग तुम्ही सकाळी गेलेले, समोर तुमच्या ते मृत शरीर पडलेलं आहे, तरी तुम्ही काय विचारता कधी गेलेले? मग रात्री गेलं ते कोण होतं आणि समोर पडलेलं शरीर कोण आहे? जोपर्यंत तो आत्मा त्या शरीरामध्ये वास करतोय तोपर्यंत तो आपला मामा आहे, तोपर्यंत तो आपला काका आहे, तोपर्यंत आपला तो भाऊ आहे. आणि ज्या वेळेला ते शरीर, तो आत्मा त्या शरीराला सोडतो त्यावेळेला काय होतं? समोर पडलेले तरी आपण काय म्हणतो? मामा कधी गेले. जो रात्री जाणार होता ना तो आपला मामा होता, तो आपला काका होता. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निदान आणि सर्वागती पूर्ण एक मानले. प्रत्येकामध्ये तो आत्मा नावाने आत्मा आहे ना, तो प्रत्येकामध्ये तो नांदतोय आणि तोपर्यंत आपण चालले हो. आपण कशाचा अभिमान आणि कशाचं बाळगून बसलोय? कोणता अहंकार आहे आपल्याला? जोपर्यंत आपल्याला मी देह आहे हा अहंकार आहे तोपर्यंत आपल्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव नाही होणार. आणि ती जर जाणीव व्हायची असेल तर आपल्याला हा मनुष्य देहाचं सार्थक केलं पाहिजे. नरदे निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव म्हणतील देवाची होती तरी चित्ती काना करावं. नरदेह निदान लागले होते, आपल्याला नरदेह निदान भेटला. हा निदान हा नरदेह प्राप्त झालाय आणि आपण तो विषयांच्या मागे संसाराचे विषय गोळा करण्यामध्ये व्यस्त झालोय. आपण नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात, चिरंजीव पद बघा, छोटासा ग्रंथ केला नाथ महाराजांनी. म्हणे मनुष्य देहाचे तीर्थ निर्मिला, तो मी विषय स्वार्थी लाविला, हिता हातीचा परमार्थ गेला, तरी राहिला विचारा. का बरं मनुष्य देहाची निर्मिती केली भगवंतांनी? आणि आपण विषय संपादन करण्यामध्ये तो व्यर्थ झालाय आता. तर भगवंत मनुष्य देहाची इति कर्तव्यता काय आहे ही प्रत्येक मनुष्याला कळली पाहिजे. दसक्रिया निधीचे कार्यक्रम नेहमी होत असतात, तर त्यातून आपल्याला काहीतरी घ्यायचंय. एक दिवस प्रत्येकाचा नंबर येणार आहे का आपल्याला जाणीव त्याची? नंबर येणार ना आपला, प्रत्येकाचा नंबर येणार आहे. जोपर्यंत काळ आपल्यावर घाला घालत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ब्रह्मस्वरूपाशी, त्या आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचंय. भागवताच्या 9व्या अध्यायामध्ये 27 क्रमांकाचा श्लोक आहे पहा. 26-27 क्रमांकाचा श्लोक प्रत्येकाने घरी जाऊन वाचा. आपल्याला मनुष्य देह कसा प्राप्त झाला? भगवान परमात्मा बसले होते, भगवान परमात्मा एकटे बसले होते, त्यांना कर्मच नव्हतं. त्यांनी अनेक प्रकारचे शरीर निर्माण केली, अनेक प्रकारचे एकी केली भूचरे, एकी केली जलचरे, एकी केली खेचरे, चल अचल एकी केली. जमिनीवरून चालणारी, पाण्यावरून विहार करणारी, आकाशात उडणारी, पशु पक्षी आकाशात उडणारी, पाण्यामध्ये अनेक प्राणी भगवंतांनी 84 लक्ष योनी भगवंतांनी तयार केल्या. आणि 84 लक्ष योनी तयार केल्यानंतर भगवंतांनी त्यांच्याकडे पाहिलं ते एकही भगवंताला ओळखत नाही, कोणीच भगवंताला ओळखत नव्हतं. भगवंत निराश झाले, भगवंताला सुख वाटलं नाही. भगवंत म्हणले मी एवढी अनासायनी कष्टप्रद अशी म्हणजे सगळ्या 84 लक्ष योनी तयार केल्या तर मला कोणी ओळखत नाही. मग काय केलं भगवंतांनी? भगवंतांनी मनुष्य देहाची निर्मिती केली. हा मनुष्य देह म्हणजे खूप भाग्याने प्राप्त झालेला आहे. आणि ह्या मनुष्य देहाला आणि त्याच्यामध्ये काय केलं भगवंताने? आपलं ज्ञान घातलं. आहे का ना आपल्याला ज्ञान? आपण देवाला ओळखतोय, तुमच्या लक्षात येते का? आपण फक्त देवाला ओळखतोय.
कुत्री, मांजर, गाढव जे आपण पशु पक्षी प्राणी बघतो हे देवाला ओळखतात का? ते करतात का भक्ती? विचार करा. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंदी पत्नी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. मनुष्य देहामध्ये जे ज्ञान दिले ना भगवंतानी ते भगवंताला जाणण्याचं ज्ञान आहे आपल्यामध्ये. म्हणून आपण भगवंताची भक्ती करतोय. पशु काय पाप पुण्य जाणती ते उत्तम मध्यम भोगभोगती काही उपजदाच मरती गैर होती अंग पांगळ होती. पशु काय जाणतात? पाप पुण्य जाणतात पशु पक्षी नाही. ते उत्तम त्या एवढी फक्त काय माहिती का? आपले पाचवी जमीचे जे अनंत कर्म झालेले आहेत ना त्याचे भोग भोगायचे आणि मरून जायचं अशा त्या एवढी. तर मनुष्य जन्म हा एकच जन्म असा आहे की त्या देहामध्ये आपल्याला त्या ब्रह्मस्वरूपाची त्या आत्मस्वरूपाची आपल्या मूळ स्वरूपाची आपल्याला प्राप्ती करता येते. हा एकच असा मनुष्य जन्म आहे. पण हा मनुष्य जन्म जर आपल्याला योग्य ठिकाणी लावता आलं नाही तर काय होणार आहे? आपलं आपणच आपला घात केल्यासारखं होणार आहे, बाकी काहीच नाही होणार. म्हणून प्रत्येकाने भगवंताचं ज्ञान संपादन करण्याचं, भगवंताला जाणण्याचं ज्ञान काय आहे ते प्रत्येकाने विचार केला पाहिजे. प्रत्येकाने आवडे देवाची तो ऐका प्रकार आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळा गळा गोपीचंदन केळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि साधन निर्धारी आव नाही. एका जनार्दनी म्हणजे ऐसा ज्याचा नियम आणि तो देवा परमपूज्य जगी. असा ज्याचा नियम आहे ना, जो मनुष्य असा नियम करतो, नाथ महाराज म्हणतात तो देवाला परमपूज्य आहे. प्रत्येकाला वाटतं आपण देवाला परमपूज्य आहे का नाही, आपण करतोय देवाला चांगलं वाटतंय ते नाही. आवडे देवाचा तो ऐका प्रकार नाथ महाराज म्हणतात. काय? गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे. भगवंताचं रात्रंदिवस नामस्मरण व्हायला पाहिजे. आषाढी कार्तिकी पंढरीची वारीला आपण गेलं पाहिजे. असा नित्यनेम आपला असला पाहिजे. तो देवाला परमपूज्य होतो पहा. आणि मनुष्य देहाला आल्यानंतर हे पहिलं आपल्याला करायचंय. आता कसं आहे माहिती का? आपण म्हणलं कोणाला की माळ घाला तर ते काय म्हणतात? बाबा घालू, आरामशीर करू. आणि शंभूर भरोसा काय देवाचा? शनभंगूर नाही भरोसा, सोळा सावळ तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार आहे ओळसाला. हा शेवटचा जन्म आहे. पुढे आपल्याला हा जन्म भेटेल का नाही याची गॅरंटी नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली यावर फेरा पडेल. शेवटची पाळी गोल्डन चान्स लास्ट. त्याच्यानंतर पुन्हा जन्म भेटेल का नाही त्याची काही गॅरंटी नाही. आणि दुसऱ्या एवढी गेल्यानंतर काय करणार आहे? आपण करणार का भगवंताची प्राप्ती? त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणार आहे का? नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरारी आवडी आणि करारी कातडी परमार्थाची. नाशिवंत देह हा एक ना एक दिवस जाणार आहे. आणि या शरीरामध्ये आपल्याला तो आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचे. येण्याची शरीरे शरीरा येणे शरीर किंबहुना येण झाले चिरापडे. याच शरीराला येऊन आपण या जन्म मरणाच्या वरती आपण काय करू शकतो? दगड टाकू शकतो. चिरापडे आपण याच्यावरती काय करू शकतो? याच्यातून आपण मुक्त होऊ शकतो आणि आपल्या मूळ स्वरूपाला आपण प्राप्त होऊ शकतो. पण कसं आहे? प्रत्येकाने परमार्थ साधला पाहिजे. नाहीतर काय जीवनामध्ये फक्त विषय भोगी जे सुख ते साध्यंत ती जाणं दुःख पण काय की जे मूर्ख नसते विचार करेल. विषयांमध्ये आपण रत झालेलो आहे. आता समाजामध्ये अशी मान्यता आहे, धनवान झालं, गुरुवान झालं, अजून 10 एकर जमीन घेतली, 2-4 मुंबईला फ्लॅट घेतले, पुण्याला फ्लॅट घेतले, अजून दुसरीकडे काय गेलं
अशी मान्यता आहे. धन्वंताची जी मान्यता आहे त्याची, बरोबर. मग तो हुशार आहे, तो बुद्धिमान आहे, हा गैरसमज आहे लोकांना. भ्रम झाला भ्रम. ज्ञानेश्वर महाराजांचे उत्तर देतात आपल्याला. अशी कोणती बुद्धी आहे, कोणती बुद्धी आहे सांगा बरं. ही बुद्धी आहे का धन गोळा केलं, जमीन जुमला गोळा केला, करोनाची संपत्ती गोळा केली, ऐश्वर्यामध्ये जीवन दिले, ही बुद्धी ही सर्वात मोठी बुद्धी आहे का? ही श्रेष्ठ बुद्धी आहे का? नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या मध्ये कोणती बुद्धी? ईश्वरा वाचून काही जिये आणि लाणी नाही, ते एकच बुद्धी पाहिजे अर्जुनाला. जी ईश्वराला जाणण्याची जी बुद्धी आहे ना, तीच बुद्धी जगामध्ये सर्वश्रेष्ठ बुद्धी. बाकी तुम्ही काही गोळा केला असेल तुमच्या बुद्धीने, ते व्यर्थ जाणार आहे एक दिवशी. काय हाताशी येणार आहे, कोण येणार आहे बरोबर? कुणी बरोबर नाही नाही. आणि अशी बुद्धी आपल्याला संपादन करायची. त्यामुळे जगामध्ये तुम्ही असं जर बघत बसले की यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, त्याचा काही उपयोग नाही. कोणाच्या हाताला काहीच लागणार नाही. त्याच्यामुळे हेच जन्मी ओळखी करा आत्माला आणि संसार संभ्रम भोगू नका. या जन्मामध्ये येऊन फक्त आत्म्याची ओळख करायची आणि संसार संभ्रम भोगू नका. नामदेव महाराज सांगतात. तुम्ही विचार करा, प्रत्येक गोष्टीला प्रत्येक टप्प्यावरती पूर्वी राजे जे होते त्यांची संपत्ती अमाप होती, राजे होते ते. पण जीवनाचा एक काळ आल्यानंतर बाल्यावस्था, तारुण्य अवस्था, वार्धक्य अवस्था, या सगळ्या अवस्थांमध्ये शरीर मार्गक्रमण करते. तर प्रत्येक गोष्ट आपल्याला कितपर्यंत प्राप्त करायची ते प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. राजे काय करायचे पूर्वीचे, काही दिवस पूर्ण राज्य उपभोग घेतल्यानंतर, याचा सांग आपलं कर्म केल्यानंतर ते काय करायचे, आत्मप्राप्तीसाठी वनामध्ये निघून जायचे. आणि आत्मप्राप्तीसाठी वनामध्ये काय निघून जायचे, सगळं सोडून द्यायचे ते आणि आत्मप्राप्तीसाठी निघून जायचे. कलियुगी माझी करारे कीर्तन, तेने भेट देईल नारायण. त्यावेळेला ऋषी महर्षी जे होते ते किती हजारो वर्ष तपश्चर्या करायचे. आणि हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना तेवढं आयुष्य होतं. आता आपल्याला आहे का तेवढं आयुष्य? आपलं 100 सुद्धा अल्प आयुष्य मानवदेय. शतीले ते अर्ध रात्र काय, शतीले ते अर्ध रात्र काय, मध्ये बालक पीडा रोग, काय बंधनाशी उरले का? 100 वर्ष सुद्धा माणूस जगत नाही. त्याच्यामध्ये रोग, बालत्व, पीडा या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यातून आपलं शरीर मार्गक्रमण करते. मग प्रत्येकाला विचार करा तुम्ही, या कमी अल्प आयुष्य मानवदेयामध्ये आपल्याला काय संपादन करायचे. तर आपल्याला ती ब्रह्म वस्तू जी आहे, जे आपल्यामध्ये विद्यमान आहे, तो आत्मा, तो आपल्याला ओळखायचा आहे. त्याची आपल्याला प्राप्ती करायची. आपल्याला तो प्राप्तच आहे, आपल्यामध्येच येतो, पण आपल्याला त्याची ओळख नाही. ओळखीला हरी, धन्य तो संसारी. ज्याने तो हरी ओळखला, ज्या मनुष्य देवाने तो हरी ओळखला ना, नाथ महाराज त्याला धन्यता देतात. तोच फक्त आहे. तुम्ही विचार करा, आता आपण हरीला ओळखण्याशिवाय गावामध्ये बाबा तुम्ही चालले तर तुम्ही सांगा, तुम्ही ओळखीच्या माणसाला रामराम करता का बिगर रोजीच्या? सगळ्यांनाच करता तुम्ही. पण तुम्ही जास्त करून आता समजा बाहेरच्या गावचा माणूस आला, त्यांनी विचारलं तर तुम्ही जाता तर काय करणार? तुम्ही फक्त म्हणा हा हे गाव इकडे, त्यांनी पत्ता विचारला तर काय सांगणार, इथं पत्ता आहे. तुम्ही ओळखीच्या माणसाला जास्त करून रामराम करणार, तुमच्या जवळच्या, बाहेरच्या नाही. तर मग आपण भक्ती करतोय, ती भक्ती तुम्ही विचार करा, आपण ओळखून करतोय का बिगर ओळखून करतोय? आपली भक्ती चालली आहे ती देवाला न ओळखता चाललेली, आत्म्याला न ओळखता चाललेली भक्ती. आपण सगुण स्वरूपाच्या देवाला सगळ्यांना ओळखतो की बाबा हा देवी, शंकर भगवंत आहे, विष्णू भगवंत आहे, हा ब्रह्मदेव आहे, किंवा अजून प्रभू रामचंद्र, सगळ्या देवांना आपले कसं सगुण स्वरूपाचे अवतार झाले आणि त्या सगळ्या देवांना ओळखते.
पण ह्या हे देव कोणाचं भजन करतात ओळखतो का आपण त्याला बाबा? प्रभू रामचंद्र वसिष्ठांकडे गेले, श्रीकृष्ण भगवंत सांदीपनी ऋषींकडे गेले, अवतार होते ना ते, भगवंत होते, मग त्यांना काय गरज होती जायची? मग तुम्ही विचार करा त्यांनी काय घेतलं त्या सांदीपनी ऋषींकडून? प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठांकडून काय घेतलं? नाम घेतलं. तर ते नाम घेतलं. कोणतं नाम घेतलं? ते निर्गुण निराकार जो परमात्मा आहे, जेथून उत्पन्न येतील देव, तो हा गजानन माय बाप. या तिन्ही देवांची निर्मिती जिथं होते ते कोणते? ते निर्गुण निराकार स्वरूप, ते आत्मस्वरूप आहे आपलं प्रत्येकाचा जो आत्मा आहे ना, त्यामुळे आपलं चलनवलन चालू आहे आणि ते आपलं मूळ स्वरूप आहे. तर तुम्ही विचार करा मग कोणतं भजन करतात बरं? भजन करी महादेव. ते लोक म्हणतात रामाचं भजन करतात. राम तो कालचा पुत्र दशरथाचा आणि अनंत युगीचा आत्माराम. ते अवतार जे भगवंताचे झालेले ते काहीतरी कारणानिमित्त झालेले. भगवंताला धर्माची स्थापना करायची होती श्रीकृष्ण भगवंतांना, म्हणून भगवंताचा अवतार आहे. आणि अनंत युगीचा आत्माराम, जो आत्माराम आहे ना आपल्याला आत्मा, तो अनंत युगापासून आपल्या बरोबर आहे. त्याच्यावरती ही शरीरे येतात जातात येतात जातात. मग आपल्याला काय ओळखायला पाहिजे? श्रीकृष्ण भगवंत शंकर भगवंत ध्यानस्ते. तुम्ही पाहिला असेल फोटो, शंकर भगवंत ध्यानस्ते. कोणाचं भजन करतात ते? एकदा पार्वती मातेने विचारलं भगवंत शंकर भगवंतांना, भगवंत तुम्ही नेहमी ध्यानस्ते, तुम्ही कोणाचं भजन करता? तर पार्वती मातेने सांगितलं, पार्वती मातेने विचारलं, तुम्ही पार्वतीने हट्टच केला, मला तुम्ही सांगा तुम्ही कोणाचं भजन करताय? देव की देव महादेव? तुम्ही महादेव आहे म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं. तुम्ही सर्व देवांमध्ये सर्वात मोठे देव आहे, तरी पण तुम्ही कोणाचं भजन करताय? तर तिने खूप हट्ट केला. आणि हट्ट केल्यानंतर श्री शंकर भगवंतांनी काय केलं? सिंधू नदीच्या तीर नेलं. ज्ञानेश्वरीचा 11वा अध्यायामध्ये बघा 1753 पासूनच्या ओव्या सगळ्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञानेश्वरी निर्माण झाली ना, त्याची प्रस्तावनामध्ये तुम्ही वाचा ज्ञानेश्वरी कशी निर्माण झाली, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी का निर्माण करू शकले, त्याचं कारण आता हे सांगतोय. ज्या वेळेला शंकर भगवंतांनी पार्वती मातेला सिंधू नदीच्या तीरून नेलं आणि तिच्या कानामध्ये तो गुह्य नाम ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लागले आणि निवृत्तीने दिले माझ्या हाती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते गुण भगवंताचं निर्गुण निराकार परमात्म्याचं जे नाम आहे ते माझ्या हातामध्ये ठेवलं निवृत्तीला लागली. शंकर भगवंतांनी पार्वती मातेने जेव्हा वाक्य केलं ते कानामध्ये तिचं नाम सांगितलं. पार्वती मातेला समाधी लागली आणि तेच नाम असं नदीच्या किनारी त्या पाण्यामध्ये कोण होतं? मच्छीच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ होते आणि मच्छिंद्रनाथाने ते नाम ऐकलं. आणि मच्छिंद्रनाथाला काय झालं? मग मच्छिंद्रनाथाला त्यांनी ओंकार दिला, मीच ब्रह्म आहे. ते शंकर भगवंतांनी विचार केला, आणि कोणी ते नाम ऐकलंय. मग त्यांनी ध्यानस्थ होऊन पाहिलं, तर ते नाम पाहिलं तर मच्छिंद्रनाथाने मच्छीच्या पोटातून ऐकले. मग त्यांनी मच्छिंद्रनाथाला सांगितलं, तुम्हाला सद्गुरू करायला लागतील, तुम्हाला दत्तात्रयांची भेट घ्यावी लागेल, त्याच वेळेला तुम्हाला या नामाचा तुम्हाला ते नाम तुमच्याशी फलरूप होईल तुमचं नाम. मग त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी दत्तात्रयांची भेट झाली, ते नाम त्याची उजळणी केली, त्याची रीत समजून घेतली आणि त्याच्यानंतर ते नाम मच्छिंद्रनाथांनी कोणाला दिलं? गोरक्षनाथाला दिलं. गोरक्षनाथांनी ते नाम गहिनीनाथांना दिलं. पुढे दिलं आपण ब्रह्मगिरीला जातो ना, ब्रह्मगिरीला वरती गुहा आहे बघा, तिथे त्या गुहेमध्ये गहिनीनाथ वाट बघत होते. याच्यामध्ये 18 अध्याय तुम्ही पहा, ते नाम या प्रत्येक जीवाला प्राप्त व्हावं, या जीवाचा उद्धार व्हावा, त्याला ती गती प्राप्त व्हावी, त्याला त्या आत्मस्वरूपाची ओळख व्हावी, म्हणून ते नाम गहिनीनाथांना गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांनी सांगितलं की हे नाम तुम्ही सगळ्या जगाला
वाटण्यासाठी ते कोणाकडे तरी सुपूर्त करा. मग ते कोणाला सुपूर्त केलं त्यांनी? गैनीनाथांनी. ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीदादा, विठ्ठलपंत आणि त्यांची आई सगळेजण ज्या वेळेला शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला जात होते आणि त्या जंगलामध्ये तिथं कोण येतो, तिथं वाघाची डरकाळी ऐकायला आली. ते घाबरून ते कुटुंब ज्याला सायरावायला पळू लागल्यानंतर निवृत्तीदादा चुकले आणि त्या ब्रह्मगिरीच्या गुहेमध्ये गेले, जिथं गैनीनाथ ध्यानस्थ होते. आणि त्या गुह्य नामाचा उपदेश कुणी केला? गैनीनाथांनी निवृत्तीदादांना केला. त्यांची साधना करून घेतली, त्या ब्रह्मस्वरूपाला त्यांना एकरूप केलं आणि तेच नाम तुम्ही जगाला वाट असं त्यांना उपदेश केला. आणि ते नाम ज्या वेळेला ज्ञानेश्वर निवृत्तीदादा आळंदीला आले त्यावेळेला ते नाम, ते गुह्य नाम, ते कोणाला प्राप्त झालं? ज्ञानेश्वर महाराजांना प्राप्त झालं. ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय पहा. जेणे संगेची पिता वसुदेवाशी, जेणे संगेची माता देवकीशी, जेणे संगेची बंधू बळभद्राशी, ते गुह्य अर्जुनाशी बोलत असे. असं ते गुह्य नाम आहे जे भगवंतानी पिता वसुदेवाला सुद्धा सांगितलं नाही. जे नाम बंधू बळभद्राला त्याला सुद्धा सांगितलं नाही, माता देवकीला सांगितलं नाही. आणि ते नाम, ते तो उपदेश भगवंत अर्जुनाला सांगतात. पहा म्हणजे किती अर्जुनाची भक्ती, भगवंताबद्दल प्रेम भाव निर्माण व्हायला पाहिजे. तर अशी भक्ती आपल्याला करायची. ते नाम जे परंपरेने चालत आलेलं, जे ही माऊली ज्ञानोबाईंची परंपरा आहे. 18 अध्यायामध्ये प्रत्येकाने वाचा. असं ज्ञानेश्वर महाराजांना नाम प्राप्त झाले. आणि आपण कोणत्या नामाचा उपदेश करतोय? आता नाम दिली जातात, ओम नमो भगवते, ओम नमः शिवाय, अजून कोणकोणती असंख्य प्रकारची नामं दिली जातात. त्या नामाचा जप केल्यानंतर आपलं पुण्य होणार आहे. पुण्य जसं पूर्वी भाग ते राक्षस होते, ऋषीमुनी होते, ते काय करायचे? तप करायचे. तुम्ही पाहिलं असेल पिक्चर मध्ये, कार्यक्रमांमध्ये ते तप करायचे. या नामाचा ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते, काय असेल त्याचं नामाचा जप करायचे. जप केल्यानंतर ते काय व्हायचे? भगवान शंकर प्रसन्न झाले, भगवान विष्णू प्रसन्न झाले, ब्रह्मदेव प्रसन्न झाले. काय करायचे? त्यांना वर द्यायचे की ते मागवते. मग ते राक्षस काय करायचे? आम्हाला कधीच मरण नाही यायला पाहिजे, कोणाकडून मरण नाही यायला पाहिजे, असं ते काहीतरी वर मागायचे. बरोबर काय? आणि काय करायचे? ते त्रास द्यायला चालू करायचे. ते अगणित पुण्य झाल्यानंतर हे सगुण स्वरूपाला जे शंकर भगवंत, विष्णू भगवंत, ते काय प्रसन्न होतात. आणि प्रसन्न झाल्यानंतर काय होतात? ते वर द्यायचे पहिले असेल. पण आपल्याला त्या मूळ स्वरूपाला जायचंय. हे 3 देव ज्याचं भजन करतात ना, त्या देवाला आपल्याला पाहायचे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा द्यायची. ज्ञानेश्वर महाराज कोणत्या देवाला सांगतात? ज्ञानदेवामध्ये कोणत्या देवाला भजायला सांगतात? आत्मदेवाला भजायला सांगतात. भगवंत ते वर्णन केलंय का माऊलींनी? कोणाच्या कोणत्या देवतेचं? माऊलींनी निर्गुण निराकार परमात्म्याचं ओम नमोची आद्या सुरुवात पहा ज्ञानेश्वरीची काय? वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूपाला ज्ञानेश्वर महाराज नमन करतात. ज्यातून सगळी सृष्टी उत्पन्न झाली, जिथून सगळे देव उत्पन्न झाले, तो निर्गुण परमात्मा. आणि त्याचं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. मग आपल्याला मूळ स्वरूपाला जायचंय, त्या मूळ स्वरूपाचं ज्ञान आपल्याला संपादन करायचंय. अशी ही परंपरा ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी दिलेली. उगाच आपण ऐकतो, प्रवचन कीर्तन ऐकतो, आपला वेळ आपण व्यर्थ दवडला नाही पाहिजे. आपल्याला त्या नामाची प्राप्ती झाली पाहिजे. आपल्या गावामध्ये कीर्तन प्रवचन होतात, बाबा येतील, कोणी येतील, प्रत्येकाला विचारायचं मला आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल असं नाम द्या आणि मी मागायला तयार आहे. आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही. 1000 वर्ष वारी चालली, 1000 वर्ष सत्य चालले, हँडवेल वाजते बाबा तर 60-60 वर्ष, काही त्यांची 100-100 वर्ष सत्याला झाले, तरी अजून आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. मनुष्य देहाचं उद्धार कधी होणार? मनुष्य देहाचा
मनुष्याचा उद्धार जेव्हा होईल त्यावेळेला ते आपल्याला निर्गुण परमात्म्याचं आत्मस्वरूपाला प्राप्त होण्याचं ज्ञान प्राप्त होईल ना, त्याच वेळेला होणार उद्धार. आणि ते नाम आपल्याला त्या मनुष्य देहाला आल्यानंतर ही मनुष्य देहाची किती कर्तव्यता आहे याच्यासाठी आपल्याला मनुष्य देह भेटलाय. आणि मनुष्य देहाला आल्यानंतर हा देह आपल्याला कसा प्राप्त झालाय? आगाकरणी जे उलावे सुख दुःखाते फळावे आणि तया ते भोगावे देह आहे का. आपलं काहीतरी पाचव्या जन्मीचं पुण्यकर्म शिल्लक राहिलेलं असेल, ते सुख दुःखाच्या रूपाने तयार झाले आणि आता ते भोगण्यासाठी आपण यायला इथं आले आणि ते फळ भोगण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. मग असा हा मनुष्य जन्म आहे, अनमोल मनुष्य जन्म अनमोल है, फिर से नहीं लगेगा पका फल जो गिर पड़ा, फिर से नहीं लगेगा. ओम सोम की लूट आहे. काय चाललंय हा सतत चाललेला काय हा चाललाय तोपर्यंत आपलं चाललंय. हे प्रवचन आता चाललंय ना, तो चाललाय म्हणून चाललंय, नाही तर काय. ओम सोम की लूट है, लूटना है तो लूट ले, जीवन का अंत आ जाएगा, प्राण जाएगा छूट के. हा मनुष्य जेव्हा अनमोल आपल्याला प्राप्त झालेला आहे, तर या मनुष्य देहामध्ये येऊन आपल्याला त्या आपल्याला त्या मनुष्य जन्माची इतकी कर्तव्यता सिद्ध करायची आहे. म्हणून प्रत्येकाने ते नाम प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. पहा, 2 उदाहरण तुम्हाला सांगतो, भागवतामध्ये आलेली आहे. आपल्यामध्ये तो अनुताप निर्माण व्हायला पाहिजे, आपल्याला ती तीव्र तळमळ लागली पाहिजे त्या भगवत प्राप्तीची. पहिलं उदाहरण तुम्हाला सांगतो बा, राजा परीक्षितीचा उद्धार किती दिवसात झाला? 7 दिवसामध्ये. ज्या वेळेला कलियुगाला सुरुवात झाली आणि राजा परीक्षिती जंगलामध्ये गेला होता शिकारीसाठी. आणि तिथे गेल्यानंतर काय झालं? तिथे गेल्यानंतर कलीची वेळ झाली, त्याला कलियुगाला सुरुवात झाली ना. आता मनुष्य भगवंताला जाण्याऐवजी बाकीच्या गोष्टींमध्ये रममान झालेला आहे ना, त्याचं कारण त्याच्या डोक्यामध्ये कली घुसलेलं आहे. तसं ती कलियुगाला सुरुवात झाली आणि राजा परिस्थितीच्या डोक्यामध्ये कली घुसला, कली. आणि त्या जंगलामध्ये एक साधू महात्मे काय करत होते? ध्यानस्थ बसले होते. त्यांच्याकडे त्याने पाणी मागितलं, तर ते ध्यानस्थ आहे, त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये ध्यानस्थ होते. तर मग त्यांनी काय केलं? राजाला खूप वेळा राजाने पाणी मागितलं, पण राजाला पाणी तिच्या समाधीतून उठाना. तर मग त्यांनी काय केलं? त्याच्या गळ्यामध्ये साप टाकला. साप टाकल्यानंतर काय झालं? साप टाकल्यानंतर निघून गेलं ते. राजा निघून गेला, राजा परीक्षिती. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला कळालं की माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये राजा परीक्षितीने साप टाकलाय. त्यांनी काय केलं? त्यांनी शाप दिला की ज्यांनी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये साप टाकलेला आहे ना, त्याचा 7 दिवसात मृत्यू होईल राजा परीक्षितीचा. आणि ज्या वेळेला राजा परीक्षितीला हे कळालं मला शाप दिलेला आहे, त्यावेळेला त्याच्या अंतर्गत अनुताप निर्माण झाला. आता मला काही करून मी 7 दिवसात मरणार आहे ना, तर मला त्या आत्म्याची ओळख व्हायला पाहिजे, मला त्या स्वरूपाशी एकरूप व्हायला पाहिजे, माझा उद्धार मला करून घ्यायचा आहे. त्यावेळेला त्यांनी शुकाचार्यांकडून या भागवताचं ज्ञान संपादन केलं आणि 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला. मनुष्य जन्माची इतकी कर्तव्यता साध्य केली त्यांनी. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. खटवांग नावाचा राजा होता. सूर्यकुल नावाचा वंश होता. आणि सूर्यकुल नावाच्या वंशामध्ये इश्वाकू नावाच्या कुलात त्या खटवांग राजाचा जन्म झाला. तो राजा अतिशय पराक्रमी होता. तो काय करायचा? तो देवांना मदत करायचा. युद्धामध्ये राक्षसांनी हल्ले केले का त्यांना मदत करायचा. आणि मदत केल्यानंतर काय करायचा? त्याला जिंकून द्यायचा. देवांना जिंकून द्यायचा. पण एक दिवशी युद्ध झालं आणि खटवांग राजा देवांना मदत करण्यासाठी स्वर्गामध्ये गेला.
त्यांना ते युद्ध जिंकून दिलं राक्षसांविरुद्ध. आणि देव त्याच्यावरती खुश झाले. देव बोले अरे तू माझी खूप मदत केली आमची, तर मग तू माग, तुला काय मागायचंय. मग खटवाल राजाने काय मागितलं. खटवाल राजा म्हणला की माझं आयुष्य किती शिल्लक राहिलेले ते मला सांगा तुम्ही. तर ते बोले फक्त 2 घंटा शिल्लक राहिलेले, 1 तास शिल्लक राहिले होता. आता तुला, मग त्याला अनुताप झाला, अरे माझं फक्त एवढंच आयुष्य शिल्लक राहिले. त्यानंतर तो पृथ्वीवरती आल्यानंतर त्याने काय केलं, भगवंताच्या नामस्मरणामध्ये त्याने आपलं चित्त विलीन केलं. आणि चित्त विलीन केल्यानंतर तो भगवंताच्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाला. हा अशी मनुष्य जन्माची ती कर्तव्य आपल्याला प्रत्येकाला साध्य करायची. अशी प्रवचन आपण ऐकत असतो, पण ते आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी सद्गुरूंची भेट व्हावी लागते. सद्गुरूंचे नाम प्राप्त करायचं, आणि ते नाम सद्गुरू वाचून नाम नाही आता साधन साधिता कोटी होणे. सद्गुरूंचे नाम प्राप्त करायची, ती सद्वस्तू प्राप्त करायची. परमात्मा असे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानात, ज्ञानाने तो परमात्मा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो आपल्याला हस्तगत होतो. असा परमात्मा प्रत्येकाने तो आत्मा, तो जाणण्याचा, त्या स्वरूपाशी एकरूप होण्याचा, ते नाम सद्गुरू प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. तर आजच्या ज्या निमित्ताने आपण प्रवचन सेवा ठेवली होती, कैलासवासी चिमाजी आप्पा, चिमाजी गंगाराम किल्लारी, तर या बाबांच्या जाण्याने जी शोकगा त्याच्या कुटुंबावर आलेली आहे, तर भगवंत त्यांना ती सद्बुद्धी देव, त्यांना त्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची तळमळ लागो. त्या बाबांना त्या भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळो, अशी मी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, ईश्वरच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी आज या प्रवचनरूपी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. पवित्र अशा पुस्तकाच्या चित्रावरती जोशी सांगताना उपस्थित खेळपड सगळे आकर्षण झालोय. या ठिकाणी 7 वर्ष झाले आहे. आम्ही देखील आधी काय बोलणार नाही. बाबांबद्दल सांगायचं झालं तर चिमाजी बाबा हे अतिशय एक संयमी, साधरगुळ आणि एक मितभाषी व्यक्तिमत्व होतं. एक खराच शेतकरी म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काय सेवा केली. शेती करत असताना लसूण असेल, बटाटा असेल, त्याचं विक्रमी उत्पादन बाबांनी घेतलेलं आहे. खरं तर आपणास माहित असेल नसेल, बाबा एक बैलगाडा शौकीन होते. बाबांचा त्या काळामध्ये बैलगाड्याचा नावलौकिक होता, त्यांचा बैलगाडा होता. असे बाबा, त्यांचं जनावरांवरती विशेष प्रेम असायचं. त्यांना शिस्त लावणारा बाबांचा स्थायी भाव झाला होता. बाबांना अध्यात्माची आवड होती. त्यांचे ज्ञानेश्वरीची तुकाराम त्यांच्या अनेक बाबांचा वगैरे पाठ होत्या.